या गावाला बघून आज असं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेबांनी या गावाचं केवळ पुनर्वसन नाही केलं, तर या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या दुःखावर एक मायेची शाल पांघरली आहे. तुम्ही आधी कुठे होते राहायला? डोंगरात, इरशाळवाडी. इशाळवाडी. पाहुणे गेलेले आम्ही म्हणून बचाव झाला. आमच्या घरात होते तेवढे पण दफन झाले. एकदम असं आलं, असं लगेच आलं खोक्यान. डोंगर घसरून लगेचच आला तर आम्ही पण आतमध्येच अडकलो. आतून जमिनीतून तेव्हा इजोड बघितला, तेव्हा आवाज दिला, तेव्हा काढला. नमस्कार, मी वर्षा चासकर तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मागील भागात आपण पाहिली मातीखाली गेलेली ती इरशाळवाडी आणि सह्याद्रीच्या गाडल्या गेलेल्या भावना. पण त्या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांचं पुढे काय झालं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुर्घटनास्थळी जाऊन आल्यानंतर मी पोहोचले पुनर्वसन झालेल्या इरशाळवाडीत. मला आत्ता पाऊस लागलाय आणि कुठलाही त्रास न होता अगदी सुरक्षितपणे मी गडाच्या खाली उतरली आहे. चौकपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर दिसणारं हे गाव परदेशातल्या एखाद्या सुटसुटीत नियोजनबद्ध गावाला देखील लाजवेल अशी इथली रचना. 2 किलोमीटर कच्चा रस्ता पार करून आल्यावर गावात लागणाऱ्या या शाळेपासूनच एक उत्तम डांबरी रस्ता लागतो. हा रस्ता जातो थेट पुनर्वसन झालेल्या इरशाळवाडीत. शाळेचं पोरांनी भरलेलं हे मैदान मनाला आधार देणारं होतं की चला, जखमा आता हळूहळू भरू लागल्या आहेत. गावात प्रवेश केल्या केल्या 2 मिनिट स्तब्ध झाल्यासारखं झालं. एकसारखी घरं आहेत, एकसारख्या आकाराची, एकसारख्या स्वरूपाची. मागे दिसतोय तो इरशाळगड आहे आणि आता आपण त्याच गावात प्रवेश करतोय. खरोखरच एवढं अप्रतिम गाव कदाचित आपण कुठे पाहिलंच नसेल. चला तर आपण इथल्या घरांची रचना समजून घेऊयात. गावाच्या सुरुवातीला नावाची एक पाटी लागते. त्यावर घरांचे क्रमांक आणि त्यांची रचना ही स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही बाजूला घरं आणि मधोमध रस्ता. रस्त्याच्या बाजूला प्रत्येक घरासमोर अशी छान झाडं लावून गावाची शोभा वाढवली आहे. दोन तास नाही तर रात्रभर जरी पाऊस पडला तरी मिनिटभर देखील पाणी साठून राहणार नाही अशी इथली रचना. आहे की नाही छान? डोंगरावरून येणारं पाणी वाहून जाण्यासाठी मधोमध असा पूल बनवला आहे, जेणेकरून त्या पाण्यामुळे इथल्या जमिनीला आणि घरांना त्रास होऊ नये आणि मुख्य म्हणजे हे पाणी अडलं जाऊ नये. घराच्या अंगणात येणारं पाणी देखील यातच सोडलं जातं. अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं गाव म्हणजेच पुनर्वसन झालेली ही इरशाळवाडी. तर तुम्ही आत्ता माझ्या मागे बघू शकता, हे आहे नवीन पुनर्वसन झालेली इरशाळवाडी. आणि या पद्धतीने ह्यांचं या गावातल्या प्रत्येक लोकांना अशा पद्धतीने घरं बांधून त्यांचे एक खूप छान प्रकारे असं व्यवस्थापन केलेलं आहे सरकारने. तर खरंच ही एक गोष्ट फार कौतुकास्पद आहे.
इथल्या प्रत्येक घराची रचना इतकी सुटसुटीत पद्धतीने आहे. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकताय. प्रत्येक घराच्या समोर एक छान बदामाचं असं झाड लावलेलं आहे. प्रत्येक घराच्या समोर लाईटचे असे पोल उभे केलेले आहेत. गावात एक छोटी अंगणवाडी देखील आहे बरं का, आणि ती सुद्धा इतकी सुरेख की कोणालाही आवडेल. ही आहे अंगणवाडी, जिथे आजच्या दिवसाला पण 17 मुलं हे शिक्षण घेतात. आणि तुम्ही जर हिचं स्वरूप पाहिलं तर इतकी आकर्षक बनवलेली आहे. स्वयंपाकघर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा खूप सुविधा इथे पुरवल्या गेल्यात. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ना, समोर जर पाहिलं तर असा इतका अप्रतिम असा निसर्ग दिसतोय की कोणीही या गावाच्या अक्षरशः प्रेमात पडेल किंवा त्यांनाही हेवा वाटेल या गावाचा. इतकं सुंदर हे गाव बनवलंय की खरंच खूप कौतुक आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचा, खास करून एकनाथ शिंदे सरांचं, की त्यांनी हा प्रकल्प इतक्या छान पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी अगदी पद्धतशीरपणे केल्यात. तुमचं नाव सांगा परत एकदा. चेंद्री वाक तुम्ही आधी कुठे होते राहायला? डोंगरात इरशाळवाडी. इशाळवाडी. आणि आता तुमचं घर 1 नंबरचं ना ते? हा, 1 नंबरचं. तुम्ही त्या दिवशी जे काही झालं दुर्घटना, ती तुम्ही डोळ्यांनी बघितलेली? पाहुणे गेलेले आम्ही, हा, म्हणून बचाव झाला. म्हणजे तुम्ही पाहुण्यांकडे गेलेलात हा, त्याच्यामुळे? नातीकड पाहुणे गेलेले. हा, त्याच्यामुळे मला कशाला धाव मारते, मग त्याच्यातच गेलो असतो. पायाला काय झालंय तुमच्या? की माझं ऍक्सिडेंट झालं. तर माझी ती पोरगी एवढी होती त्या टायमाला झालाय. अच्छा. लय वर्ष झाली. आणि मग आता तुम्हाला इथे म्हणजे रोजगार काय आहे? काय नाही. मग तुम्हाला जेवायला वगैरे? कुठं अशी कुणी मंजुरीला सांगितला बिगारी तर जाते. बिगारीला सांगितलं तर हा, जाते. कुणाचे असं भागवायचं. मला मुलगा नाही, एकच ती पोरगी, तिच्याकडे राहतो. अच्छा. मग तुम्ही तुमचं सासर माहेर वगैरे काय इथेच सगळं? तिकडं खोपोली माया. खोपोलीला. माया. मग तुम्ही राहायलाच इकडे हा. मुलीकडे? हा, मुली. अच्छा. घरी कोण कोण आहे तुमच्या? तिघच. एक नातू आहे तिचा पोरगा, हा, आणि आम्ही तिघ. आणि तुम्ही तिघच. सर्वच दिलाय, सगळ्या भुतारापासून सगळा दिलाय. ताट चमचा वाटी काय संसाराला लागतो ते सगळं दिलंय. ताट वाटी चमचा सकट सगळं दिलंय ना आमची. हम्म. आम्ही 2 जण आम्हाला ढिगाऱ्यातून काढलं. तुम्हाला ढिगाऱ्यातून काढलेलं? माझी तुम्ही मुलगी 12 शिकलेली, तुझ्या एवढी गेली. जाऊबाई गेली, सासू सासरा गेला, त्याची पक्की माणसं गेली. सगळी 8 माणसं गेली. 8 माणसं? जाऊबाईचा भाऊ आला तर पाहुण्या, तो पण तो गेला. गेली. आम्ही पण ढिगाऱ्यात होतो. आम्हाला हा, रात्रीचा त्याला 2 ओढून वाजता काढला, असा मातीतून काढला. हा, रात्रीचा 2 वाजता आम्हाला नवऱ्याला आणि तिला. बापरे. गेली माझी. बाकीची गेली, ती 2 काढली. अच्छा. आम्ही 2 जिवंत काढले. 2 मुलं होते, ती शाळेत होते आश्रम. हा, ती वाचली. किती वाजता घडली घटना? तुम्ही 10 वाजता. 10 वाजता. मग त्या तुम्हाला पहिलं काय जाणवलं तिथे? काहीच नाही, जमीन आल्याबरोबर लगेच सरकून आली. काय म्हणजे तुम्हाला वेळ? आतरणावरून उठलो, दरवाजा आठवण निघाय, तेवढ्यातच आम्ही आतमध्ये अडकलो. आणि बाकीची माणसं? सर्वच गेली. आमच्या घरात होती तेवढी पण दफन झाली. एक तर माणसं आलं असं लगेच आलं खोक्यान. डोंगर घसरून लगेचच आला. आमच्या घरात माझी मुलगी एवढी मोठी होती, 12 शिकली, कोल्हापूरला शिकायला होती. शिक्षण पुरं झालं आणि घरी आले. जेवली बिवली, झोपाय गेली आजीजवळ, तिथंच येत आहे. हा, 2 घरं होती ना, तर एक घर थोडासा वाचला, त्याच्यात आम्ही होतो. आम्ही पण आतमध्येच अडकलो. खालून लोक आले ना, ते काढलं. आवाज घेतला, मी इजोड बघितला आतून जमिनीतून, तेव्हा इजोड बघितला, तेव्हा आवाज दिला, तेव्हा काढला. आमची सगळी सामान सात गेली. जावचा भाव पाहुणे आलेला, तो पण गेला. मला झोळात उतरवला खाली, झोळा बांधलेला त्याच्यात खाली.
हम्म. माझी मुलगी लय आवाज काढे पण काय तिला निघाय जमलं नाही. पाणी मागत होते. तुम्ही आवाज ऐकत होत्या आणि हा तिचा? ऐकत होतो आवाज, मी ऐकत होत माझ्या बापरे, मुलीचा. म्हणजे ती ढिगाऱ्याखाली होती आणि तिचा हा, आवाज ऐकत होते तुम्ही? ऐकत ते होते. लाकडं अशी पहिला हे झाले आला असतील ना, एकदम त्याच्यात ढिगारा, हा. त्याच्यावर डबलच आला. पहिल्या ढिगाऱ्याला आवाज काढत होती सर्वीच, सगळे. मग सगळ्यांचा आवाज घेतला. दुसऱ्या वेळेस जेव्हा झालं हा. निघालं, तर सगळेच गेले ते खाली. सगळेच गेले, सगळेच. आवाजच बंद झाला. आम्ही पण गेलोच. तू मोठा आंबा एवढा मोठा तो असा आडवा झाला, त्याच्यामुळं तो ढिगारा जरा बाजूला राहिला. हा, ते त्याच्यामुळं. झाडामुळे हा. वाचले. आणि या भिंत अंगावर कोसळलेला या सगळा माझा हे झालेला त्या तोंडाचा काळ झाला. सर्वच. हा मुलगी लय आवाज देत होती. केस होत असा सफेद कपडा तिचा कोलेचा अंगा, केस पण धवलेलं होतं रात्रीचे, कपडं धवलं, जेवली आणि गेली. आणि त्या दिवशी तिने 10,000 रुपये कमावलेलं. तुमच्यासारखी फिरायला येत होती ना मुंबईवाल्या डोंगरावर, त्यांना सकाळचा नाश्ता हा, दिला, गड्या जेवण दिला, संध्याकाळचा त्या मुलीला पाठवला, ती रात्रीचा असा झाला. तर आजींच्या या घरात आता आपण आहे. तुम्ही बघा की हे घर किती मोठं आहे आणि किती म्हणजे सोयी सुविधा पण दिलेल्या आहेत. पण आज या आजींची परिस्थिती बघायला गेलं तर अशी आहे की ज्या आजींच्या घरामध्ये जवळपास 7 ते 8 जणांचं त्यांचं कुटुंब होतं इर्शाळवाडीमध्ये, आणि आज त्यांच्या घरात सगळ्या सोयी सुविधा असून त्या एकट्याच आहेत. ही आज म्हणजे त्यांच्यासाठी खरंच खूप दुःखाची पण गोष्ट आहे आणि फार भावनिक पण गोष्ट आहे की घर आहे, सगळं आहे, पण त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की तुम्ही कमवता काय, तर त्यांचं उत्तर त्यावर असं होतं की कमवायचं कुणासाठी, कारण जर घरातच कुणी नाही तर कमवायचं काय आणि कशासाठी, असे प्रश्न पडतात. तर जी परिस्थिती आज ह्या इर्शाळवाडीवरती आहे अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये एवढीच आमची इच्छा. आता आपण पाहूया की ही घरं आतमधून नक्की कशी आहेत. हा हॉल आहे त्यांना दिलेला आणि इकडे हे किचन आहे त्यांचं, आणि इकडे देवबाप्पा आहे. इकडे काय आजी खोलू, वरांडा आहे. अच्छा, इकडे मागे वरांडा आहे. हां, आणि इकडे एक बेडरूम असेल ना. अशी बेडरूम आहे. आपण लावून घेऊयात. एकसारख्या आकाराची आणि रंगाची ही घरं कोणालाही भुरळ पाडतील. पुनर्वसनपेक्षाही खूप अधिक भावनिक विचार करून या लोकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं आहे ते एकनाथ शिंदे सरांनी. अगदी ताटवाटी सकट सगळ्या गरजेच्या वस्तू यांना दिल्या आहेत. या वस्तू आणि घरांनी नक्कीच झालेल्या जखमांच्या वेदना कमी होणार नाहीत, पण माणुसकी जपून हळव्या मनावर फुंकर कशी घालावी याचं हे उदाहरण एकनाथ शिंदे साहेबांनी अख्ख्या जगाला दाखवलं आहे, आणि तेही निस्वार्थ भावनेने. काही दिवसांपूर्वी आपण माळीणगावचं स्वरूप पाहिलं आणि आता आपण पाहिली इर्शाळवाडी. पण दोन्ही गावांच्या पुनर्वसनमध्ये फरक फक्त भावना आणि आपलेपणाचा आहे. माळीणवासीय आज देखील तोच भीतीचा डोंगर डोक्यावर घेऊन जगत आहेत. तर आपण काही दिवसांपूर्वीच जुनं माळीणगाव पाहिलंय आणि नवीन माळीणगाव पाहिलंय, ज्याचं पुनर्वसन केलं गेलंय. आणि आज आपण आहे इर्शाळवाडीमध्ये, ज्याचं पुनर्वसन झालंय. आणि 2 वर्षांपूर्वी या गावामध्ये घडलेल्या घटनेनंतर आजची इथली परिस्थिती आम्ही पाहायला आलेले, आणि खरोखरच म्हणजे अगदीच कौतुक करायचं म्हणून नाही, पण एकनाथजी शिंदे सरांनी ज्या पद्धतीने त्यांच्या हळव्या मनावर फुंकर घालण्याचं जे काम आहे
ते इतक्या छान पद्धतीने केलंय आणि त्यांना जी घरं दिलेली आहेत, त्या घरांचं व्यवस्थापन असेल, सोयी-सुविधा असतील, अगदीच म्हणजे कुठेतरी भावनिक व्हायला होतं ज्यावेळी अशी अशी घटना दिसते किंवा अशा घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी ज्यावेळेस मनाचा संवेदनशील कोपरा दाखवला जातो कुठेतरी राजकीय नेत्यांकडून, त्यावेळी त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं. तेच कौतुक आज मला एकनाथजी शिंदे सरांबद्दल वाटतंय. दर महिन्याला बघायला इथे लोकं येतात, की काय चाललंय, कसं चाललंय. हे फार वेगळं आहे आणि खरंच माळीणवासीय मात्र आज देखील तोच भीतीचा डोंगर डोक्यावर घेऊन जगत आहेत. शासनाने त्यांची पुन्हा दुर्घटना होण्याआधीच सोय करावी एवढीच विनंती. कुटुंब गमावल्याच्या दुःखातून जरी ही सह्याद्रीतली माणसं सावरली नसली तरी पण महाराष्ट्र सरकारने यांना दाखवलेल्या एका हळव्या कोपऱ्याबद्दल आज ही लोक ऋणी आहेत आणि कुठेतरी त्यांना एक आधार भेटला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे एक सकारात्मक गोष्ट असेल नक्कीच या गावात बघायला मिळते.